सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद. आपल्याला वेळेचं भान सारखं ठेवायचं आहे. साधारणतः 5 म्हटलं होतं आपण, पण ते 5:30 पर्यंत जाईल. तर आता ते प्रकट चिंतन आहे ते अगोदर घेऊन त्याच्यानंतर आरती होईल. आरती झाल्यानंतर जे काय आपल्याला म्हणायचं आहे ते थोडक्यात, नंतर वरप्रार्थना, पसायदान आणि मग जप करायचा शेवटचा. तर आत्ता थोडक्यामध्ये आज आपल्याला गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपल्याशी जो काही संपर्क आला आहे त्या संदर्भात थोडं सांगण्याच्या पूर्वी, आता इथं जेवढी मंडळी आली आहेत त्या सर्व मंडळींना मग ते गुरुपौर्णिमा म्हणजे काय, गुरु कशाला हवेत, आपण कुणाचे अनुग्रहित आहेत, इतका संकुचित विचार याच्यामध्ये नाही. याच्यामध्ये एवढा मोठा विचार आहे की गुरुर ब्रह्मा, सुरुवात करते मी, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आजचा हा गुरुपौर्णिमेचा जो कार्यक्रम आहे हा काय दरवर्षी मी अशा पद्धतीने साजरा होत नाही. याचा अर्थ असा आहे, गुरुपौर्णिमा म्हणजे जे सद्गुरूंनी ज्या गुरुतत्वाशी आपली भेट करून दिलेली असते त्या गुरुतत्वाचं प्रकटीकरण कुणाकडून तरी व्हावं आणि ते सर्वांच्यापर्यंत जावं, हा त्यातला हेतू असतो. आपल्याकडे कोल्हापुरामध्ये जामसांडेकरांचा पापाच्या तिकटीला हा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होत असे. त्याच्यानंतर काही दिवस आपण शाहूपुरीमध्ये गणेश मंगल कार्यात असा तो कार्यक्रम झाला. आता त्याचं नियोजन खरं म्हणजे हा आजचा कार्यक्रम आहे स्वामी स्वरूपानंदांचं गुरुपूजन आणि त्यातल्या आणि थोडं पाठीमागं जाऊन हे आहे व्यासपूजन. आणि व्यास म्हणजे व्यासोच्छिष्टम जगत सर्व असं म्हटले. केचिद वदंती गुणहीन जनो जघन्यः, केचिद वदंती धनहीन जनो जघन्यः, केचिद वदंती धनहीन जनो जघन्यः, व्यासो वदत्यखिल वेद पुराण विज्ञो नारायण स्मरणहीन जनो जघन्यः. व्यासानी एका याच्यामध्ये सांगितलं, व्यास हे जगद्गुरु आहेत म्हणून व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हटलेलं आहे. पण व्यासानी उच्छिष्ट म्हणजे त्यांचा स्पर्श झालेला किंवा हे केलेलं असं सगळं जग आहे. मग काय राहिलं आहे, फक्त ब्रह्म तेवढं पुष्ट झालेलं नाही असं कोण म्हणते? व्यासांची वाणी काय सांगते की या जगामध्ये काही लोक असं म्हणतात की ज्याच्याजवळ पैसा नाही त्याच्या जीवनाला काही अर्थ नाही. केचिद वदंती धनहीन जन, केचिद वदंती गुणहीन जनो. काय यांच्याजवळ काय फारसे गुण नाहीत, काय नाहीत, विद्या नाही, मग या लोकांचं काय फारसं. पण व्यासो वदत्य अखिल वेद पुराण, अखिल वेद पुराणांचा अभ्यास करून, नुसता अभ्यास करून नव्हे, नुसतं सांगून नव्हे, ज्याची अनुभूती जन्मभर घेत आहेत आणि लोकांना ती मिळावी म्हणून ज्यांनी अहोरात्र ग्रंथाच्या रूपानं ती आपल्या स्वाधीन केली आहे, असे व्यास काय म्हणतात? नारायण स्मरणहीन, जो भगवंताचं स्मरण करत नाही, नामस्मरण करत नाही, ईश्वराची ज्याला आठवणच नाही, जो जगदीश जग बघतो पण जगदीशाला ओळखतच नाही, तेवढाच मनुष्य जघन्य म्हणजे टाकाऊ आहे किंवा निरुपयोगी आहे असं त्यांना म्हणायचं आहे. तेव्हा ही आज कुणाची पौर्णिमा आहे? तर व्यास पौर्णिमा आहे. व्यास म्हणजे ज्ञानाचीच ही पौर्णिमा आहे. मग व्यास पौर्णिमेचा एक तुमच्यापुढे एक साधं उदाहरण म्हणून सांगते की एखाद्या ठिकाणी नदी घो 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 वाहत असते. ती नदी इतक्या वेगवेगळ्या प्रवाहाने वेगवेगळ्या गावातून तिथं पीक, तिथलं धान्य त्या शेतांना सिंचत असते. पण नदी एक असते. तसं स्वामी स्वरूपानंदांची गुरुपौर्णिमा म्हणजे अर्थ अगोदर लक्षात घ्या. स्वरूपानंद म्हणजे आत्मरूप,
स्वरूपाचा आनंद जे जन्मभर अनुभवतात आणि तुम्ही जन्मभर तो अनुभवावा अशी ज्यांची इच्छा आहे ते स्वामी स्वरूपानंद म्हणजे साक्षात आत्मरूप एक नरदेहाचा शेला पांघरून ज्यांनी 40 वर्ष नुसत्या दर्शन मात्र लोकांना हा बोध दिला. स्वामी फार थोडं बोलले आणि फार जास्त बहुत सांगून गेले. मग आता त्यांनी जे सांगितलेलं असतं, आता इथं थावरे काका बसलेले आहेत, त्यांनी मला गेल्या 1-2-3 महिन्यापूर्वी नाथ भागवत दिलं होतं. तुम्हाला वाचायला सवड होईल तेव्हा वाचा म्हणून मी ते पुण्यात पूर्णपणे वाचलं. त्यातलं एकच वाक्य माझ्या लक्षात आहे, ते तुमच्या समोर सांगते. त्यात नाथांनी ज्या वेळेला भगवान गोपालकृष्ण निजधामाला निघाले आणि निजधामाला निघाले, इतकी रसाळ कथा आहे. ते निजधामाला निघालेले असताना आपल्याजवळ जे आता ज्ञान आहे, जे जगत कल्याण होईल, ज्यामुळे जीव जन्माला आलेले आहेत पण चुकलेले आहेत. अमृतानुभवात एके ठिकाणी असं म्हटले किंवा तैत्तरी उपनिषदात आहे, एकोहम बहुश्याम असा त्या ईश्वरी तत्वाला स्फुरण झालं. आपण म्हणतो का असं इतका मग पसारा कशाला केला आणि पुन्हा तो गोळा कशाला करायचा. एकोहम बहुश्याम, मला वाटलं मीच खेळावं. स्वामी तिथं 40 वर्ष एका खोलीमध्ये बसले. त्यांना वाटलं एकोहम बहुश्याम. मग हजारो लोक यायला लागले. मग हजारो लोकांच्याकडे त्यांचा काही तो ज्ञानाचा प्रकाश जायला, ते ओघळ जायला. म्हणजे ईश्वराला असं वाटलं म्हणून तो खेळायला लागला. एकाचे 2 झाला आणि खेळायला लागला. पण खेळता खेळता गंमत काय झाली, संध्याकाळ सुद्धा झाली आणि खेळता खेळता कुठेतरी जाताना चुकला. तो चुकल्याबरोबर घरचा रस्ता सापडेना आणि घरचा रस्ता न सापडल्यामुळं मग असा काही गोंधळ झाला की मग पुन्हा एकोहम बहुश्याम म्हटलं तर मी बहुत आहे पण माझं घर मला सापडेना. म्हणून गुरु शिष्यांच्या अनेक जोड्या निर्माण झाल्या आणि मग गुरुच्या रूपाने अरे हे तुझं घर आहे असं म्हणून त्याला त्या घराची वाट दाखवायला. थोडक्यात म्हणजे सद्गुरू काय करतात आणि जीव काय करतो, आपण काय करतो, आपण जग बघतो. जग बघणं हा जीवाचा धर्म आहे आणि जग ज्यानं निर्माण केलं त्या जगाला तो जगदीशाचा बोध किंवा त्याची दर्शन होत नाही. म्हणून जगदीशाची अनुभूती, दर्शन सुद्धा नक्की म्हणत नाही मी, कारण दर्शन हे सगुणाचं असतं हे लक्षात ठेवा. परंतु जगदीश म्हणजे कोण आहे, जगाला व्यापून म्हणजे कोण आहे, कोणीही किमया केली आहे आणि आपण इथं आलो आहे पण जायचं कुठं आहे. कोहम, मी कोण आहे. कथमिदं जातम, हे जग कसं निर्माण झालं. को वै कर्तास्य विद्यते, याचा कर्ता कोण आहे. अशा प्रकारचा विचारांची एक स्फुरण अंतरामध्ये निर्माण करणारे ते सद्गुरू असतात. सद्गुरू या शब्दाचा सुद्धा अर्थ थोडा लक्षात घ्या. सत म्हणजे त्रिकालाबाधित राहणार, सत चित म्हणजे आनंद रूप, चित म्हणजे ज्ञानरूप आणि आनंद रूप. हे भगवंताचं स्वरूप कसं आहे, सच्चित आणि आनंद रूप आहे. मग सच्चिदानंद रूप आहे, मग त्याचं रूप सगुण असायला पाहिजे. तर ते सगुणामध्ये जेव्हा येतं ना तेव्हा सुद्धा ते सच्चिदानंद रूप असं भासतं. म्हणून सद्गुरू किंवा संतांचं दर्शन घेताना जो आपल्याला आनंद होतो त्या आनंदाचं काय कारण आहे, त्याचं कारण असं आहे की जीवभावाचे जे अनेक गुंडाळे, अनेक वस्त्र, अनेक त्याचे पदर या जीवाभोवती असतात, ते प्रत्येक पदर हळूहळू हळू उपासनेनं गळून गेलेले असतात आणि मग एक पदर राहतो आणि तो एक पदर म्हणजे नरदेहाचा. म्हणजे कसा असतो तो पदर, तर वायुरूप तेजोरूप असा तो पदर असतो. म्हणून सहसा संत पायावरती डोकं ठेवून घेत नाहीत. का घेत नाहीत म्हणजे त्याचं कारण असं असतं, ती वायुरूप देह झालेला असतो आणि थोडे दिवस राहायचं असतं. सद्गुरूंनी काही काम दिलेलं असतं. ही परंपरा कशी आहे माहित्या, म्हणजे निवृत्तीनाथ म्हणतात ज्ञानदेवा हे तुला जगाला सांगायला पाहिजे. ज्ञानदेव पुढे आपल्या पुढच्या लोकांना सांगत असतात. असा हा जगतव्यापी नाथ पंथ आहे, हे अगोदर लक्षात घ्या. आता आपण कुणाची गुरुपौर्णिमा करतोय, तर नाथ पंथातील नाथ शिखामणी असे असलेले स्वामी स्वरूपानंद. नाथ पंथ म्हणजे काय, तर या जगामधल्या कोणत्याही माणसाला मी अनाथ आहे, मला कोणाचा आधार नाही असं वाटता उपयोग नाही. असं ज्याकडे गेलं असताना होतं त्याला नाथपंथ असं म्हणतात. आणि ह्या नाथपंथात कुणाकुणाला येता येतं, तेव्हा निसर्गदत्त नावाचे एक संत होते आणि ते आपले नुसते असे बसलेले असायचे स्वस्त. त्यांच्याकडे काही परदेशी अशी वेगवेगळी भक्त मंडळी यायची.
थोडं बोलायचं, काही विचारलं तर बोलायचे, नाही तर आपल्या ह्याच्यामध्ये आत्मानंद. आणि सद्गुरूंची खूण म्हणजे आणखी एक खूण अशी आहे, ते नेहमी आत्मानंदात असतात, ते आपलं सतत बोलत असतात. म्हणजे मी मागे एकदा म्हटलं तर सातत्यांचं मौनातनं ईश्वराशी भाषण चालूच असतं, पण निमित्त घडलं, कुणी विचारलं तर ते प्रकट होतं, म्हणून याला प्रकट चिंतन म्हणतात. म्हणजे तसं बोललं तर आमचं बोलणं सततच भगवंताशी आहे की नाही, असलं पाहिजे, म्हणजेच त्याला सद्गुरू म्हणतात. आणि ज्या वेळेला त्याचा प्रवाह येतो, त्या प्रवाहातून तुमच्या ज्या शंका असतात, म्हणून मी परवा यांना बोलले ते की आता आमच्याकडे ह्या मुंबईहून ज्या मुली येतात, या मुलींनी अशी शंका विचारली होती मला की काहीतरी तयारी करून मग आपण ते काहीतरी टीव्हीचं काही घ्यायचं असेल ना, तेव्हा ती कॅसेट घ्यायची, तू तयारी करून ठेवा. तेव्हा मी स्वामींना असं नेहमी म्हटलं की मला काय तयारी करायला येत नाही. मग तयारी करायला येत नाही तर कोण तयार करणार? तर त्याचं असं आहे, एक लक्षात ठेवा. आता जरा महत्वाची गोष्ट सांगते की तयारी कशानं होते, तर जीव म्हणजे संकुचित मर्यादित असा ईश्वराचं स्वरूप, परंतु संकुचित म्हणजे थोडक्यात म्हणजे ही एक अंगठी आहे. हे अंगठी म्हणजे सोनच, पण अंगठी पाटलीपेक्षा लहान आहे आणि पाटली लगडापेक्षा लहान आहे. मग गुरु आणि शिष्य यांचा संबंध काय, तर गुरु म्हणजे गुरुतत्व म्हणजे लगड, गुरुतत्व म्हणजे महासागर, आणि त्याच्यातून येणारे जे प्रवाह, ते सगळे प्रवाह म्हणजे त्याचा एक ओघ आहे, म्हणजे जीव आहे. ज्या जीव मात्रांच्याकडून सद्गुरू आपला निरोप जगामध्ये पसरवितात त्यांना सद्गुरू म्हणतात. मग सद्गुरू असण्यासाठी त्याचा काय एक गुणधर्म असायला पाहिजे, त्याचा एक गुणधर्म महत्वाचा आहे की त्या आत्मतत्वाशी त्यानं सातत्यानं जोडलेलं राहिलं पाहिजे. म्हणजे कधी कधी काय होतं बघा, लोहचुंबक असतं आणि लोहचुंबकाच्या ओळीमध्ये एक सुई आहे अशी कल्पना करा लोखंडाची, तर लोहचुंबकाच्या ती बरोबर ओळीत असते की नाही, तेव्हा लोहचुंबक हलवले की ती बरोबर ती हलते. परंतु ती जर त्या ओळीत नसली, लोहचुंबकाशी संबंधित नाही, लांबनच का होईना पण संबंधित नाही, त्या ओळीत नाही, तर मग ती हलत नाही. तसं गुरुतत्वाशी प्रत्येक सद्गुरू आपल्या शिष्याला असं सांगत असतात, मी आत्ता सगुण रूप घेतले बरं का. म्हणजे सगुण रूप कायम राहत नाही, राम राहत नाही, कृष्ण राहत नाही, म्हणून गोंदवलेकर महाराज म्हणतात नाम राहतं, शिक्का राहतो की नाही, गुरूंचा शिक्का म्हणजे नाम. आणि आत्ता आपण जे नाम म्हटलं ते नाम म्हणजे कसं नाम आहे, तर त्या नाम म्हणजे सगळी नामं त्यामध्ये आहेत. सहा अहम असं ते नाव आहे. म्हणजे माझा सारखा ध्यास असा आहे की मी देवाचा अंश आहे, असा माझा सारखा ध्यास, असा माझा सारखा अजप असला पाहिजे. आत्ता आठवण झाली म्हणून सहज सांगून जाते. एक बाई महाराजांच्याकडे गेल्या, गोंदवलेकरांच्याकडे. गोंदवलेकर ह्या संबंध महाराष्ट्रातले अगदी पहिली दुसरीतल्या मुलांना सुद्धा समजावून सांगणारे संत असं मला नेहमी वाटतं, की कुणाला काहीही येऊ दे नको, तरी तो त्याच्याकडे आला की त्याला काहीतरी कळलंच पाहिजे. तेव्हा एक बाई काय म्हणाल्या, त्या बाईंना स्वामींनी महाराजांनी असं विचारलं, आज झालं व्याख्यान, ऐकलत ना? हो म्हणाले, ऐकलं. कशावर बोलले? अनुसंधानावर. मग काय झालं म्हणले? मग त्या म्हणाल्या, मला नाही हो समजलं, मला समजलं नाही, तुम्ही सोपं सांगता तसं सांगितलं नाही, त्यामुळे तुम्ही मला सोपं करून सांगाल का? लगेच महाराज काय म्हणाले, तुम्हाला सांगणं फारच सोपं म्हणाले, कारण भारतातल्या स्त्रिया यांना अनुसंधान ठेवायला काही एक अवघड नाही म्हणाले. त्यांचं लक्ष सारखं म्हणाले आपल्या पदराकडे असतं, तेव्हा पदर इकडे तिकडे गेला की ते असं करतात. हे जसं अनुसंधान आहे, हे जशी त्याला आठवण आहे, तसं जे आठवण राहणं ते तुम्हाला म्हणाले फारच सोपं आहे अनुसंधान ठेवून. त्या बाईंना इतका आनंद झाला. आता अनुसंधान म्हणजे या शब्दाचा अर्थ काय आम्हाला सुद्धा कळायचं नाही, मी आपली तुम्हाला अगोदरच सांगून ठेवते. स्वामींनी कित्येक गोष्टी सांगितलेल्या त्यावेळेस समजायच्या सुद्धा नाही, समजलं काय म्हणून ते विचारायचे आणि गप्प बसायचं आपण, लगेच त्यांना ओळखायचं, त्यांना समजलेलं नाही, मग जरा ते कुठलं तरी अत्यंत सोपं उदाहरण करून सांगायचं. तेव्हा बऱ्याच गोष्टी आपल्याला समजत नसतात आणि समजल्या नसल्या तर त्या तशाच आपण आत ठेवतो, तशा कधी ठेवू नये. आता ह्या आमच्याकडे ज्या मुली येतात, ह्या मुलीने मला, मी आता मुद्दाहून सुरुवातीलाच त्यांचे आभार मानायला पाहिजे होते. ही गुरुपौर्णिमा हे सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांचं एकूण काही वैभव दाखवण्याचं, प्रकट करण्याचं, लोकांच्यापर्यंत नेण्याचं जे महत्वाचं काम आहे ते श्रीयुत कामत आणि प्रसन्न घाणेकर यांनी मोठ्या प्रमाणात केले. मी त्यांना म्हटलं मला काही नियोजन जमत नाही, मला 4 पावलं चालता येत नाही आणि मग मी काय तुमच्यातलं निर्माण करणार, तेव्हा हे काय मोठ्या प्रमाणात काही नको,
कोण आलं आमच्याकडे बसू दे, दर्शन घेऊ देत, जाऊ दे. पण स्वामींची इच्छा ही काय असेल? कारण स्वामींनी सांगितलेलं एक वाक्य पुढे सांगून मी पुढे जाते. स्वामी एकदा असं मला म्हणाले की यमुताई, आता काही प्रवचन द्यायला जायला पाहिजे असं नाही. पूर्वी जरा मला आवड होती, कोणी बोलवलं की विषय घेऊन, पण मला फारसा विषय जमायचा नाही. प्रवचन द्यायलाच पाहिजे असं काही नाही, परंतु कधी कोणी आलं तर त्याला मात्र नाही म्हणू नये बरं का. त्यानं विचारल्यावर सांगावं, आणि ते कोण सांगतंय असं समजावं, तर आपले सद्गुरू सांगतायत असं समजावं. त्यामुळं इथं ज्या आत्ता 30 वर्षापूर्वी स्वामींनी हातात दिलेल्या, चरणामध्ये पायामध्ये घालून दिलेल्या त्यांच्या ज्या खडावा आहेत, ते साक्षात स्वामींचं रूप आहे असं मी 30 वर्ष अनुभवले. आणि म्हणून मला नेहमी वाटतं की ते आपल्या जवळ आहेत. आणि त्यामुळे जरा निश्चिंतपणानं, कारण म्हणजे मला खूप सारखं ताण आला होता की आता हे दोघं किती काम करणार, कुठे बघणार, कुठला हॉल आणि काय नको. आम्ही काय दरवर्षी हॉल घेऊन वगैरे असं करत नाही. यांनीही नवीन प्रथा पाडली. पुढचं मी काही बोलत नाही, जमेल तसं आपण करूया, कारण पुढच्या गोष्टी आपण ठरवू नये. आता इतके लोक आल्यानंतर या लोकांची कशी काय आपण व्यवस्था करणार असा मनात विचार. तेव्हा यांनी सांगितलं तुम्ही काय काळजी करू. आणि मी बहुतेक काळजी करतच नाही म्हणा. नेहमी स्वामींना म्हणते की आपण या रिद्धी सिद्धी जर मागं सारतो, कारण आता आपण वाचलंय बरं का, हेही पण लक्षात ठेवा. थोडंफार स्वामींचं चिंतन, त्यांच्या वाङ्मयाचं वाचन किंवा थोडा वेळ ध्यान करायला लागलं तर एक प्रकारच्या शक्ती तुमच्यामध्ये प्रकट होतात. आणि त्या शक्ती अशा प्रकट होतात की कुठं वाचा सिद्धीच तरी येते, काही तुम्हाला दिसलेलं ते घडतं आणि लगेच आपल्याला वाटतं आपल्याला बरंच कळलं. आता हे बरंच कळलं म्हटल्याबरोबर इथंच थोडासा घोटाळा होतो. आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं की स्वामींच्यामुळे मला हे बरंच कळलंय. म्हणून रिद्धी सिद्धचा आजचा अध्याय 12वा अध्याय आणि नित्यपाठ का म्हणायचा, तर रोज आपण जसं जेवतो की नाही तसं हे रोजचं जेवण आहे. मग केव्हा तरी पक्वान्न करा, केव्हा तरी भजी तळा, ते वेगळं, पण हे रोज का म्हणायचं. रोज भाजी भाकरी लोणी तूप हे खाल्लं तर आपलं आरोग्य राहतं. म्हणून स्वामी असं म्हणत सकाळच्या वेळा नित्यपाठाची 12व्या अध्यायाची प्रार्थना करावी. पावसला ज्या वेळेला आम्ही होतो त्यावेळेची सगळी पावसची अशी एक वेगळ्या प्रकारची धारणा होती. सकाळच्या वेळा आता हॉलमध्ये 12वा अध्याय चालला तर शेवटच्या ज्या 4 ओव्या आहेत तर जणू म्हणताना असं वाटायचं की प्रत्यक्ष स्वामी त्या खोलीतनं आपल्याला दर्शन देत आहेत. त्या भक्तास्तव आत्मज्ञास्तव, खरोखर असं सगुण रूपाचं जे दर्शन आहे ते सगुण रूपाचं दर्शन जरी असलं तरी निर्गुणाला पोहोचवणारं होतं. आणि म्हणून आज का आनंद होतो. तुम्ही आता मी तुम्हाला कोणाला आमंत्रण देऊ शकले नाही. आता हे आमंत्रण दिलं नाही, सगळ्यांना फोन करणं होत नाही, फोन करण्याची ताकद नाही, ते आपल्या पोटात काय. मी सगळ्यांना सांगत असते, तुम्ही परवा 2 महिन्यापूर्वी मुंबईला येऊन गेले, आता पुन्हा तुम्ही मुंबईहून कशाला येताय. नाही पण आम्ही येणार आहे. मी येऊ का विचारत नाही, ते येऊ का म्हटलं म्हणजे काहीतरी सांगणार, आम्ही येणार आहे. मग आता येणार आहे पण तुमचं करणार कोण आहे. पण ही खात्री पण आपल्याला असली पाहिजे ना. तशी मला पण थोडी खात्री नव्हती, कारण कुठं कुठं कोण कोण उतरणार, त्यांचे लोकांना ताण पडणार. पण त्यांचे लोकांना ताण पडण्यापेक्षा ते स्वामींचे आहेत असं ते समजत असतील ना. तथापि पुन्हा लौकिक अर्थाना कुणावरती फारसा ताण पडू नये अशी आपली, म्हणून मी 3 ते 5 सांगितलं होतं की 3 ते 5 म्हणजे माणसं, गावातल्या माणसांचं सोयच आहे हो, त्यात काय त्यांची अडचण नाही. पण या परगावच्या लोकांना पुन्हा एकदा मी प्रार्थना करून सांगते, एका दिवसासाठी धावपळ करून सातत्यानं गुरुपौर्णिमेलाच यायला पाहिजे असं नाही. गुरुपौर्णिमा ही जेव्हा काय म्हणतो आपण स्मरणात सान्निध्यम असं असतं. इथं का कोल्हापुरावर थोडं प्रेम आहे त्याचं एक मला 30 वर्षापूर्वीची आठवण आहे. स्वामी असं म्हणाले, यमुताई गुरुपौर्णिमेला इथे यायचं कारण नाही. आणि मी फक्त 30 वर्षात गेल्या वर्षी तेवढं त्यांचं खास आमंत्रण म्हणून गेले. 30 वर्षात मी कधीही गुरुपौर्णिमेला पावसला गेले नाही. ते का असं म्हणाले, तर आम्ही येतो ना तिथं. आणि खरोखरच कोल्हापुरातली गुरुपौर्णिमा ही एक वेगळ्या प्रकारची व्हायची. इथं भावभक्तीनं, कुठले तर्क नाही, वितर्क नाही, कसल्या प्रकारचा वादविवाद नाही, एक सद्गुरूंच्या पायावरती आपण. आणि खरं सांगू का, श्रद्धावान मनुष्य श्रद्धावान लभते ज्ञान. श्रद्धा ज्याच्या ठिकाणी आहे त्याला आवश्यक ते जीवनातलं ज्ञान मिळतं. पुस्तकातलं फापट पसाऱ्याचं ज्ञान त्याला आवश्यकही नसतं, ते पोटापुरतं असतं, ते आपण करायचंच असतं. देखपा जनकाधिक कर्मजात शेख न सांडिता मोक्ष सुख. म्हणजे असंही म्हणू नका की बुवा मग आता आपण करायला लागलो. साधना म्हणजे साधून घ्यायचं. म्हणजे साधायचं काय, तर आपल्या आयुष्याचा वेळ. पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा की आपल्याला नेहमी आपण अनेक गोष्टी गेलेल्या पुन्हा मिळू शकतात, पण गेलेलं आयुष्य मिळत नाही. आणि म्हणून जेव्हा तुम्हाला कळायला लागतं
त्या कळायला लागलेल्या वेळापासून आपण जीवनाचं वेळापत्रक दिवसाचं या आठा पहरा माझी मोटके निमिषभरी दे तुझाय असं स्वामी म्हणाले. पण तुम्हाला मात्र सगळं द्यायचं आणि तुमच्याकडनं एक निमिषभर मागायचं आणि ते आपण निमिष द्यायला सुद्धा आज जरा सवड झालं नाही वाटतं उद्याला म्हणून. असं नाही बरं का. नित्यपाठ आणखीन 12वा अध्याय याच्यामध्ये ज्ञानेश्वरीचं सार आणि 12वे अध्याय गीतेचं सार संतांनी केवढं काम करून ठेवले. तुम्हाला वेळ नाही मग मी सार कमालच्यामध्ये आणून ठेवी. म्हणजे जसं रामकृष्ण परमहंस म्हणाले की तू आता दळपाला दळप नाही करत नाही पण किंवा ताक करायला वेळ नाही, मी सगळं ताक घुसळून ठेवलेलं आहे आणि मी लोणी काढलेलं आहे. आणि लोण्याचा गुणधर्म असा लक्षात ठेवा, एकदा लोणी काढल्यावर मग ते पुन्हा ताकात टरलं तरी विरत नाही, पाण्यात टाकलं तरी विरत नाही. तेव्हा एकदा लोणी व्हायला आपल्याला आवश्यक आहे आणि त्यासाठी सद्गुरूंची कृपा मागायला हवी. आणि सद्गुरू म्हणजे कोण तर ज्यांना ह्या सत जगदीशाची ओळख आहे. आणि जे सद्गुरू म्हणजे नुसते त्याला ओळख आहे असं नाही, ते सद्गुरू आणि एक वेगळे असतात, ते एकांतात जातात, ते बाहेरच येत नाही, ते आत्मतृप्त इतके होतात बाहेर येत नाहीत. पण शंकराचार्य, रामकृष्ण, स्वरूपानंद, रमण महर्षी, अरविंद घोष वगैरे ही संत मंडळी भगवंताच्या इच्छेनं जे काम तू देशील ते कामात आम्ही कुचराई करणार नाही अशी जी म्हणणारी असतात, त्या संतांमध्ये तू जो निरोप सांगशील तो निरोप सांगण्यासाठी आम्ही जगामध्ये येऊ आणि आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत लोकांना देत राहू. मगाशी तुम्हाला मी निसर्गदत्तांची आठवण केली, कारण मी तयारी करून बोलत नाही, तयारी केलेलं मला बोलता येत नाही, म्हणून मला आठवण होईल मी तसं आणि तुमच्याकडे बघत बोलते. तेव्हा ते निसर्गदत्तांना त्यांनी विचारलं की हा नाथपंथ कसा आहे. तुम्हाला पण मुद्दाम सांगून ठेवते, इथं कोण कोण मला माहित नाही, कारण कोण माझ्याकडे आलं की मला देता का म्हटल्यावर मी दिले, पण त्यांची नाव गावं आणि ते कुठे राहतात ते करतात का नाही मला काही नक्की माहीत नसतं. आता या लोकांनी त्याची यादी वगैरे, पण यादीमध्ये फक्त काय असावं, मी म्हणजे कोण आहे लक्षात ठेवा, ज्याचा मीपणा गळलेला असतो असा जो मी, म्हणजे आपण ध्यानामध्ये सोहम म्हणतो तो मी आहे ना, तो मी म्हणजे ईश्वर अंश, त्याची ओळख होणं. आणि मी म्हणजे नाव गावाचं आडनाव होणं, हे दोन वेगवेगळे मी आहेत. हा मी जायला पाहिजे, तो मी यायला पाहिजे. तो हा एक कच्चा मी आहे, तो पक्का मी आहे. तो पक्का मी सद्गुरू गाठ घालून देतात, त्याच्या आनंदात राहिलं पाहिजे, त्याच्या स्मरणामध्ये असलं पाहिजे, त्याच्याशी संबंधित असलं पाहिजे सारखं. मग त्यालाच म्हणतात अनुसंधान. आणि मग त्यांनी सांगितलं तसं सारखं भान आपल्याला, म्हणजे अगदी सोपं. म्हणजे पुन्हा एकदा मी सांगते, मी शाळेत असताना स्वामींनी मला असं सांगितलं होतं. त्यांना माहित होतं या बाईला वेळ नाही, फार गुंतलेली आहे. तेव्हा ते म्हणाले, यमुताई या वर्गातून अगदी शेवटच्या वर्गात जाईपर्यंत एक साधारण 10-15 सेकंद तरी जातात. तेव्हा 10-15 सेकंदामध्ये सोहमचा मनातल्या मनात अजप अजप करावा, म्हणजे तो पुष्कळ होतो. हे अनुसंधान टिकवण्याचं सद्गुरूच जबाबदारी घेतात. तुम्ही समजा जर माझ्याकडून काही घेतलं असेल तर मला रात्रभर झोप येत नाही, मला वाटतं ती करत असेल की नाही, मग आता आपण पहाटे उठून करूया. आमच्यासाठी स्वामी करत असत. आणि म्हणून हे पुन्हा जेव्हा आपण आपल्या संबंधित राहायला लागतं ते कशासाठी, तर तो ओघ आपल्यामधून सतत येण्यासाठी. तेव्हा निसर्गदत्त म्हणाले हा काय कोणता मार्ग आहे हो, हा कोणता, तर नाथपंथ आहे. यात कुणाकुणाला येता येतं, त्यांचा प्रश्न बघा हा लक्षात ठेवा, यात कुणाकुणाला येता येतं. त्यात तेव्हा असं म्हणाले या जगातल्या सगळ्या लोकांनी येता येतं. ते कसं काय म्हणाले, कारण याला भाषेचं अडचण नाहीये. प्रत्येक माणसाला श्वास असतो, प्रत्येक माणसाला असं एवढं म्हणता येतं. तेव्हा त्याच्यावरच ते असल्यामुळं कधीतरी हा अनादी आहे नाथपंथ बरं का, म्हणजे तो पुन्हा पुन्हा त्याचं पुनरुज्जीवन होतं. तेव्हा ते म्हणाले असा विचार करा, म्हणाले कुणाला येता येतं. म्हटलं मी का म्हटलं, तर म्हणाले तुम्ही एकदा नदीकाठानं चालला आणि नदीकाठानं जात असताना तुम्ही जर विचारलं की नदीला मी आंघोळ करू का, तर ती काही नको म्हणत नाही. पण आता घाणेकरांच्याकडे तुम्ही गेलात आणि त्यांच्या शेजाऱ्यांच्याकडे काहीतरी आंघोळीची व्यवस्था आहे, तर तुम्ही विचारता ना मी आंघोळी तर करू का. ते विचारून आपण करतो, कारण तिथलं पाणी मोजकं असतं, मर्यादित असतं. पण इथं काय गंगा वाहतच असते. तसं सद्गुरूंच्याकडं सतत ते वाहत असतात, कोण जो येईल तो. कारण मला तेव्हा स्वामी असं म्हणाले की मग ते कुणी विचारलं तर नाही म्हणू नका. अगदी माझी परीक्षा बघण्यासाठी अगदी खरोखरीच पावसच्या दारामध्ये त्या खोलीच्या दारात एक वायचळ म्हणून तिकडचे एक कोणतरी ग्रस्त आले. ते म्हणले मला वाचायला येत नाही, मला लिहायला येत नाही, काही येत नाही, पण मला स्वामींचा कृपा पाहिजे. मला लगेच लक्षात आलं याला कोण देणार नाही ना, तू आत्ता त्याला समजावून सांग. मग त्यांना समजावून सांगितलं. तो मनुष्य दरवेळा जन्मोत्सवाच्या गेले की दरवेळा मला ताई मला इतका आनंद होतो, मला वाचायला येत नाही, पण मी जे काही म्हणतो ना आणि जो माझा ध्यानाला बसतो त्या ध्यानात इतका आनंद आहे. तेव्हा आपण एक लक्षात घेऊया की ज्यांना म्हणजे ज्यांचा असो, स्वामींनाच कोणी प्रश्न विचारला आप्पा तुमचे अनुग्रहित आहेत किती, त्याचं उत्तर लक्षात ठेवा बरं का.
कारण त्यावेळेला जो कोणी येईल ना तो त्यांच्याजवळ येईल म्हणजे भाग्यवान असला पाहिजे ना. त्याच्याशिवाय पावस सारख्या अज्ञात गावात होडीत बसून पलीकडं जाऊन गाडी ब्रेकडाऊन झालेली अशा याच्यामध्ये तो तिथपर्यंत पोहोचलाय, याचा अर्थ त्याचं भाग्य इतकं आहे की स्वामी त्याला सहजपणे देणारच अनुग्रह. तेव्हा ते असं म्हणाले की इथपर्यंत जो येतो, मग तुमचे अनुग्रहित किती आहेत ते म्हणाले मला माहित नाही, परंतु ज्यांच्याकडे मी बघितलं ना तेवढे अनुग्रहित आहे. तेव्हा त्यांची यादी बिदी काय मला माहित नाही, परंतु ते सगळे अनुग्रहित आहेत. तसे या जगामध्ये ज्यांना ज्यांना अप्पांचा स्वामींचा अनुग्रह पाहिजे स्वरूपानंदांचा, हे अनेक ओघ वाहत आहेत. कोल्हापुरामध्ये अनेक ठिकाणी गुरुपौर्णिमा चाललेल्या असतात. बरं कोणतेही संत असो, पण त्या संतांच्या मागं काय असतं? संत हे नुसतं एक लौकिक रूप असतं. ते कुठे नेऊन सोडतात तुम्हाला? त्या ईश्वरी तत्वाच्या भावाकडे. आणि ते म्हणजे सच्चित आनंद, म्हणजे आनंद होणं. पहिल्यांदा सद्गुरु कृपा झाली म्हणजे पहिली गोष्ट काय कळते आपल्याला? आपल्याला थोड्या समाधानाचा काहीतरी अनुभव येतो. दुसऱ्यांदा काय होतं? दुसऱ्यासाठी काहीतरी करावंसं वाटतं. तिसऱ्यांदा काय होतं? कुणाचंही सगळ्यांचं चांगलं होऊ दे असं वाटायला लागतं. या गुणधर्मांचा आज जेव्हा प्रवेश व्हायला लागतो किंवा ते जागे होतात, तो तसला आहे, तो वाईट आहे, त्यानं माझं केलं, हे जायला लागतात म्हणजे आत ज्ञानदीप लागतो. आणि मग हे चोर पळतात आणि सगळे मित्र दया क्षमा हे सगळे आपल्याकडे येतात. असं आपल्यामध्ये व्हायला लागलंय, आपल्याला असं जाणवतंय. एवढं वाटायला लागलं की सद्गुरूंची कृपा झाली असं समजावं. परंतु आपण सद्गुरूंनी कृपा केली आणि आम्ही काय करायचं नाही का? यात मार्गामध्ये अभ्यासाला अतीव महत्व आहे, लक्षात ठेवा. कारण लौकिकातली एखादी विद्या जर आपण करायची झाली तरी आपल्याला किती वेळ तरी दिवसाचे 6 तास 8 तास मुलं अभ्यास करतात. तेव्हा कुठं त्यांना 12 वर्षानंतर कुठंतरी या जगामध्ये जगण्यासाठी काही एका विशिष्ट स्थानापर्यंत जाण्यापुरती. मग हे तर अदृश्याचं ज्ञान आहे, म्हणजे आहे पण जे दिसत नाही. पण आहे म्हणून दिसतं ते त्याच्यामध्ये असतं. म्हणजे आता तुम्हाला सांगू का? सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठल, हा एका ओळीमध्ये संबंध तत्वज्ञानाने. म्हणजे सगुण आणि निर्गुण. म्हणजे आता पूर्वी काही वेळा आपली कल्पना अशी सुद्धा होते, स्वामींच्याकडून घेतलेल्या काही लोकांना पुन्हा समजावून घेत नाही. पुन्हा काय करावं? नेहमी आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा पुन्हा समजावून घेण्याचा प्रयत्न करावा. आणि स्वामींच्या बाबतीमध्ये घडलेलं असं आहे की त्यांनी संजीवनी गाथा, स्वरूपपत्र मंजुषा आणि अमृतधारा या 3 पुस्तकामध्ये एके ठिकाणी साधनेचा मार्ग, एके ठिकाणी साधना करताना आलेल्या अनुभवांचा मार्ग आणि एका ह्याच्यातून तुमच्या काही शंका आहेत त्याची उत्तर, असं सगळं तयार करूनच ठेवले. म्हणजे तयार करून ठेवले, पण काम आमचं काय आहे ते उघडायला पाहिजे, ते वाचायला पाहिजे. आईनं आमच्या स्वयंपाक केलाय, पानं पण वाढली आहेत, पण तो भात इथपर्यंत घ्यायला पाहिजे आणि तो खायला पाहिजे. तेव्हा एवढंच काम आपल्याकडे असतं. म्हणून सद्गुरूंनी याच्यामध्ये संजीवनी गाथेमध्ये एक 100 वैसोनी एकांती असा एक अभंग आहे, 176 किंवा 100, तो तेवढा तुम्हाला सांगू. तर सगळ्यांनाच माझं सांगणं आहे की मग ते कोणत्याही गुरूंचे असू देत, पण संजीवनी गाथा असा ग्रंथ आहे की स्वामींनी ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतो, गागर में सागर, घागरीमध्ये सागर भरावा, तसा सगळ्या प्रकारचे ज्या आपली काय आपल्याला मार्गाने जाता येईल तेवढ्या मार्गाला सुद्धा सुलभ असणारे असे अभंग त्याच्यामध्ये आहेत. लौकिक अर्थानं आहेत, सकामांच्यासाठी आहेत, समाधानाच्यासाठी आहेत, असे अनेक अभंग आपल्याला त्यात सापडतात. हा अभंग अभ्यासाचा आहे. हा अभंग तुम्ही तुमच्याकडे असेल तेव्हा 216वा अभंग आहे. तेवढ्याच अभंगाच्या संदर्भात जराशी माहिती सांगते. बैसोनी एकांती. बघा पहिल्यांदा काय करायला पाहिजे, म्हणजे अनुसंधान म्हटलं ते जाता येता कळलं, पण बैसोनी एकांती अभ्यास करायचा म्हणजे काय असतं. करी सोहम ध्यान तेणे तुझे मन स्थिरावेल. अगदी पहिली शंका सगळे लोक विचारतात, म्हणजे काय करावं ध्यानाला बसले हो की मन स्थिर होत नाही. मग मन स्थिर होत नाही त्याच्यासाठीच पहिली ओळ सांगितली, बैसोनी एकांती, म्हणजे एकटं बसून. एकांती याचा आणखी एक अर्थ लक्षात ठेवा.
एक म्हणजे मी, आणि ह्या एकाचा सुद्धा अंत झाला आहे, म्हणजे तो सुद्धा नाही, म्हणजे एकटे सद्गुरूच बसलेले आहे, असा भाव बनवताना करी सोहम ध्यान. सोहम ध्यानासंदर्भात खरं म्हणजे बरंच समजावून घ्यायला हवं, आणि ते पूर्णपणे समजावून घेतलं की मग पुन्हा काही शंका उरत नाही. सोहम ध्यान म्हणजे काय? सगळ्यांनाच मी सांगत असते, पुन्हा एकदा तुम्हाला सांगते. दासबोध जे वाचत असतील त्या दासबोधामध्ये 17व्या दशकामध्ये 5वा समास आहे. या 5व्या समासाचं एकदा नाही, दोनदा नाही, 11 वेळा जवळजवळ वाचन करावं, म्हणजे सोहम ध्यान म्हणजे काय ते कळतं. समास अगदी लहान आहे, आणि स्वामी बहुतेक असं समजावून सांगून ज्यांना पाहिजे त्यांना बहुतेक असा सरकवून तो समास दाखवत असत. तो आत्मप्रभामध्ये त्यांनी घेतलेला होता. त्यात काय म्हटले? बैसोनी एकांती करी सोहम ध्यान. आता मगाशी तुम्हाला सांगितलं कच्चा आणि पक्का मी. 6 अहम, आपण जो श्वास घेतो त्याला 6 असा नाद स्वाभाविक आहे, म्हणजे तो नाद करावा लागतो किंवा ते अक्षर आहे असं नाही. म्हणून विश्वाला हे शक्य आहे. कोण इंग्रज माणूस असू दे, नाहीतर ऑस्ट्रेलियन असू दे, आफ्रिकन असू दे, त्यांना जर नाथ पंथात यायचं म्हटलं, त्यानं म्हटलं तर त्याला अनुभव आलाच पाहिजे. ईश्वरी तत्व म्हणजे काय, ते सर्वव्यापक कसं आहे, त्याचा मी अंश कसा आहे, एवढ्याचा भान आलं की मग तो अगदी जीवनामध्ये कृतार्थ आपण झालो. दुसऱ्याने म्हणून उपयोग नाही. यांना बघा खूप शांत वाटतं, आणि तुम्हाला जर आज संताप होत असला तर हे अगदी चुकीचं आहे. वरनं एखाद तुम्ही दिसला नाहीत तरी चालेल, हा वरचा मुळी ध्यासच नाही, परंतु अंतरामध्ये तुम्ही अतिशय समाधानी असं तुम्हाला वाटलं पाहिजे. मला काय नको आहे असं वाटणं हे सुद्धा याच कृपेचं एक लक्षण आहे. करी सोहम ध्यान तेणे तुझे मन स्थिरावे. म्हणजे काही जण म्हणतात मी 2 मिनिटं बसले ते बघा आणि मग माझे लक्ष लागेना म्हणून मी उठले. अजिबात उठायचं नाही. जर आपण सांगितलं त्यांना, मला स्वामी आता 15 मिनिटं वेळ आहे, 15 मिनिटं बरोबर तुम्हाला ते बसवतात. तेणे तुझे मन स्थिरावेल. मन स्थिर होण्यासाठी दुसरा उपाय नाही. 6 म्हणजे त्याच्याशी ते आत्मरूप कसं आहे, भरलेलं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये खेळतोच आहे. म्हणजे स्वामी हे सगुण रूप, आणि स्वामी 6 अहम आत्मा हे कधीच विसरू नये असं स्वामी का म्हणाले? आत्मरूपात मी आहेच, आणि सद्गुरू हे कायम आहेत. म्हणजे सत्वस्तूमध्ये ते आहेतच ना. मी वर येतो, लाट ही सागरावर खेळते, सागर आहेच ना, तसे आपण याच्यावर आत्मरूपावर खेळतो. याची अनुभूती, याची जाणीव, आणि या जाणीवेत आपला सगळा व्यवहार, असं त्या साधकाचं मन होऊन जातं. बैसोनी एकांती करी सोहम ध्यान तेणे तुझे मन स्थिरावे. तेणे तुझं नक्की मन स्थिरावेल. तुम्ही करून बघा. तुमची काही तक्रार असली तर मला सांगा. कधीही होणार नाही असं 1 महिना लागेल, 2 महिने लागतील, कधी कधी वर्ष सुद्धा लागेल. कारण आमच्या पाठीवर किती कर्ज आहे माहित नाही, किती जन्मातलं आपल्यामध्ये विचार आहेत. कारण बसले की विचार येतात, हे अगदी सत्य आहे. आणि येतात म्हणजे जातात, हे अगोदर विसरू नका. विचार आले म्हणजे जर घाबरलात, ते म्हणजे तुमचे जन्मोजन्मीचे जे विचार आहेत ना. आता परवाच त्यांनी मला कोणीतरी सांगितलं होतं, बसल्यावर विचार येतात. अहो कसले साधे सुद्धा आपल्या घरातले, ते कोणतरी आलं होतं ते गेलं. अहो ते का विचार येतात सांगू का? त्यांना जायचं असतं, आणि ते तुमच्या पुढनं निघालेले आहेत, पण तुम्ही ध्यानाला बसल्यामुळे तुमच्या लक्षात आले. नाहीतर एरवी सुद्धा ते जात असतात, पण बसल्यावर ते गतीनं जातात. आणि गतीनं जात असताना नक्की समजावं, आपल्या पाठीमागं जे विचारांचं कर्ज आहे, जो कोलाहल आहे, तो संपत चाललेला आहे. आणि मग काही दिवसांनी खरोखरीच आपण बसल्या ठिकाणी अत्यंत निवांत, शांत, आणि वारंवार असं वाटतं, आणि थोडा वेळ आता कोण नाही आलं तर बरं, आणि 1-2 मिनिटं बसावं, असं एक मनाला जे होतं त्याच्यासाठी ती सोय पण करतात. पुढं सोहम सोहम ऐसा शब्दाविण ध्वनी. बघा काय असतं, शब्द असले तर चटकन सांगायला येतात. म्हणजे मी तुम्हाला जर म्हटलं की आता तुम्ही 13 माळा ओम रामकृष्ण हरीच्या घ्या, किंवा श्रीराम जयरामच्या घ्या. महाराजांनी, गोंदवलेकरनी असं का सांगितलं? त्या काळामध्ये यच्च यावत, कारण ह्या दोन्ही गोष्टी आहेत, एक लक्षात ठेवा. मंत्र सोहम ध्यानात जरी असला, तो अंतरात असला, तरी वाणी पवित्र कशानं होते? तर वाणी नामानं पवित्र होते. नामघोष म्हणतात त्याला. आता इथं तुम्ही इतकी मंडळी आपण बसलो, 1 माळ घेणार जरी आपण आहोत, तरी एवढा हा सगळा हॉल भरून जाईल. 1 माळेनं इतक्या माळा, इतक्या रामकृष्ण हरीच्या माळा होतात. म्हणजे हा नामघोषही आवश्यक आहे, आणि नामस्मरणही आवश्यक आहे. नामस्मरण म्हणजे सद्गुरूंनी सांगितलेलं अंतरात स्मरण करणं, आणि नामघोष म्हणजे सर्वांच्यासह त्या नामाचा घोष करणं.
सोहम सोहम ऐसा शब्दाविण जप. हा शब्दाविण जप असल्यामुळं तो काय आहे तर समजून घ्यायला का हवं, होता आपे आप चित्तशुद्धी. याचं एक महत्वाचं अनेक लक्षात ठेवा, या ओळीला फार महत्व आहे. होता आपे आप चित्तशुद्धी. आपलं चित्त हे अनेक विचारांनी अशुद्ध झालेलं असतं. मग ते चित्त शुद्ध करण्याचा काय उपाय आहे तर तुम्ही रोज जर असे बसला तर आपोआपच कसं चित्त शुद्ध होते तुम्हाला अगदी ह्याच्या पद्धतीने सांगते. म्हणजे आपण एखादं औषध घेतलं तर आपल्या रक्तामध्ये जे काही अशुद्ध भाव आहेत, मला तर मेडिकलचं माहित नाही, पण ते कमी होतात आणि ते शुद्ध होतं. जसं तसं आपण नामस्मरण किंवा या ध्यानाला बसल्यामुळं ते तुम्ही अंतरात घेता आणि ते अंतरात घेत असताना ते तुमच्या धमन्यामधून वाहत जातं आणि तुमच्या त्या जे काही विचार आहेत किंवा त्या संवेदना आहेत त्या संवेदना आपोआप शुद्ध होतात आणि म्हणून चित्तशुद्धी झाली. माझ्याजवळ सुद्धा देव आहे, तुमच्याजवळ सुद्धा आहे, पण कुणाला दिसतो आणि कुणाला दिसत नाही. त्याचं कारण काय तर माझ्याजवळ मगाशी सांगितलं हृदयी स्वयंभूची असे, म्हणजे माझ्याजवळ देव नाही असं नाही, देव माझ्याजवळच आहे पण मला दिसत नाही. कारण मी देवानं निर्माण केलेल्या सृष्टीकडे बघण्याची आवड दिली, गंमतच केलेली आहे देवानं. आम्हाला चुकवलंय पुन्हा आणि आम्हालाच मार्गावर आणून सोडण्याचे. पण हा एक खेळ आहे, हा सुद्धा भक्तीचा खेळ, आनंदाचा आहे. म्हणून गुरु शिष्यांच्या समर्थ शिवाजी, रामकृष्ण, विवेकानंद अशा जोड्या झाल्या आणि अशा ह्या जोड्यांनी जगत कल्याणासाठी जगात हे ज्ञान विखरून टाकलं. आज कुणालाही अवघड नाही. ज्यानं मनात आणलं तर त्या प्रत्येकाला सद्गुरू म्हणजे काय, जगद भगवान गोपाल कृष्ण कोणी मिळालं नाही आपल्याला, कोणी समजलं नाही. आता कसे गुरु मिळतात कोण जण, ते खरे असतील की नाही, मग त्यांनी सांगितलेला बरोबर अनुभव असा मनात आल्यावर गुरु करू नये. कधी गुरूंच्याकडे जाऊ नये आपण. गुरु आपैसा भेटेपर्यंत आपण आपलं नामस्मरण करत राहावं, आपलं संत वाचन करत राहावं. गुरु आपैसा भेटतो, आपण येऊन भेटतो तो तुम्हाला, कारण तुमची काहीतरी अडचण असते त्याला वाटतं यांना भेटावं. आत्ता तर माझ्याकडे समोर एक आल्यात नंतर मला इतकं आश्चर्य वाटलं. त्या मला पुण्यात भेटल्या होत्या आणि त्यांना असं वाटलं, पुण्यात नाही मुंबईत भेटल्या, पुण्यात भेटावं असं रोज माझ्या मनात यायचं, त्यांना आपण भेटायला हवं होतं बरं का, पण नाही भेट झाली. आणि आज आता अकस्मात त्या मुंबईहून आल्या आहेत. म्हणजे तुमच्या मनात हे सर्व सद्गुरूंची नावं वेगळी आहेत, परंतु सर्व सद्गुरू आपल्याला ईश्वरी तत्वाची गाठ घालून तुमच्याजवळ देवाची भेट करून देतात. मग तो सगुण असू दे, तो निर्गुण असू दे. पूजा करताना बाळकृष्ण असतो आणि जेव्हा आपण ध्यानाला बसतो तेव्हा तो जगद्गुरू भगवान गोपाल कृष्ण असतो. मग ते त्याचं विराट रूप आपल्याला बघायला येईपर्यंत आपण सगुणाची उपासना करावी, आपल्या कुलदैवतेची उपासना करावी, कोणत्या ना कोणत्या तरी नामस्मरण नित्य ठेवावं समजेपर्यंत. एखाद्या तरी संत ग्रंथाचं अगदी सोपा ग्रंथ घ्यावा, नाहीतर अगदी समजत नाही म्हटलं तर गोंदवलेकरांचं एक पान वाचावं, तरी सुद्धा ते नेऊन सोडतात बरं का. म्हणजे मला तर स्वामींच्याकडे जे सोडले ते त्यांनीच सोडले असं माझ्या पूर्णपणे खात्री आहे. मी जेव्हा गोंदवल्याला गेले होते तिथं मला खरं म्हणजे ते मिळण्यासारखं असून सुद्धा मला कळलं नाही. आणि त्यांनी बरोबर गोंदवलेकर आपणा स्वतःला म्हणत आपण हनुमंताचे अवतार आहे. हनुमंत म्हणजे आपल्या देहात कुठं आहे, हा सोहम, हा जो मारुत आहे त्याचा सगुण रूपातला पुत्र म्हणजे मारुती. सगुण रूपाची उपासना म्हणजे मारुतीची उपासना. बहुतेक असे उपासक हे सोहम साधनेच्या कोणातरी संतांची भेट होते आणि ते याच जन्मी कृतार्थ होतात. विशेष करून काय, आपण जर अखंड अभ्यासात याच्यामध्ये आपला नित्य रोज करणारच असा हे केला तर जबाबदारी घेतात. येणेची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना शिरापडे येर झारा, असं ज्ञानदेवानी अभिवाच्य आश्वासन देऊन ठेवलेलं आहे. ज्ञानदेवांची, स्वरूपानंदांची, श्रीधर स्वामींची, संत तुकारामांची, नाथांची किंवा गोंदवलेकर महाराजांची ही जी आश्वासनं असतात ही तोंड देखली आश्वासनं नसतात. एक आश्वासन त्यांचं असलं तेवढं आपल्या शरीराला पुरेसं असतं. अनन्य चिंतन करणाराचा मी योगक्षेम व्हामी असं गीतेत भगवान म्हणाले. नक्कीच ते करतात. तेव्हा अशा प्रकारची आपल्याला, आणि मी आणखी एक शेवटचं सांगून जाते, संत म्हणजे कोण आहेत ते एक लक्षात ठेवा. संत म्हणजे या सबंध विश्वाचे हृदय आहे. ते कसं ते बघा. प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये हृदय आहे. हृदयाला विश्रांती नाही. हृदयाचं मोठं काम म्हणजे अशुद्ध प्यायचं, विष प्यायचं आणि अमृत द्यायचं. अशुद्ध रक्ताचं सेवन करायचं आणि शुद्ध रक्त शरीराकडे पाठवायचं. हे एका देहातील काम झालं. या विश्वविराट देहामध्ये अनेक संत असे का बसलेले आहेत
तर दूषित जिथून जिथून येतं ते सगळं स्वीकारायचं आणि जे शुद्ध आहे, जे लोकांच्या उपयोगी आहे, ज्याच्यामुळे त्यांना उंच जाता येईल, ज्यांच्यामुळे त्यांची 2 तरी पावलं भगवंताकडे पडतील, या जन्मात नाही, संध्याकाळ झाली तरी पुढच्या जन्मात तरी हा मार्ग त्यांना सापडे, म्हणून ते सर्व तुमचं दूषित म्हणजे पाप तुम्ही किती द्याल, पाप भगवंताच्या कृपेत का असतच नाही असं म्हणतात. किती किती पाप करणार, त्याची कृपाच एवढी असीम आहे की त्याच्यामध्ये कोण सामावून घेत नाही. इतक्या नद्या सबंध भारतातल्या नाही जगातल्या सगळ्या नद्या निघाल्या आहेत आपल्या सागराकडे. सागरानं असं म्हटलं का येऊ नका आता आमच्याकडे, असं कधीही म्हटलं नाही. इतक्यानं सामावून घेण्याची ज्याच्याकडे शक्ती असते ते सद्गुरू तत्व आहे. मग तुमचे गुरु नावानं कोणीही असोत, आपण त्या तत्वाशी आपली गाठ घालणार आहे ते, आणि ते आपल्या जवळ आहे. मग मला कुठेही जाता, आता मला तुमच्यापर्यंत यायचं म्हणजे केवढी मोठी पुण्य. या लोकांनी गाडी आणायची, हाताला धरायचं, खरं म्हणजे हे सगळं विचित्र आहे. पण आम्ही स्वामींच्या जवळ म्हटलेलं आहे, शेवटच्या श्वासापर्यंत कोणीही आलं तर त्याला नाही न म्हणता मी सांगेन. पण असे सामुदायिक उत्सव माझ्या हातनं काही फारसे होत नाही. या लोकांनी केले म्हणून ते झाले, तेव्हा त्यांना मी धन्यवाद देते. आणि आपण असा एक विचार करूया की आज गुरुपौर्णिमा आहे. या गुरुपौर्णिमा म्हणजे भक्तांना सततच गुरुपौर्णिमा असते. त्या गुरुतत्वाकडे मला जायचंच आहे. मला याच जीवनात, असा हट्ट करा तुम्ही, मला याच जीवनात हे समजलं पाहिजे गुरु म्हणजे काय. त्याच्याशी झाल्यानंतर आपल्या मनात अंतरात काय बदल होतो. आणि अशी काही माणसं भेटतात तेव्हा त्यांच्याजवळ अगदी सुरुवातीला तुम्हाला मी म्हटलं तर नाद भागवत वाचलं, त्यातलं एक वाक्य मी पुन्हा सांगून ठेवते. मी जे तुम्हाला आत्ता सांगते किंवा मी जे ह्या मुलींना सांगते त्यांना मी सांगत असते की तुम्हाला कोणी असं विचारलं, तुम्हाला माहित आहे तेवढं बाकीचं नव्हे. गुरु मंत्र देणं वगैरे हे अधिकार वगैरे काय म्हणताना या गाद्या बिद्या याला फारसं महत्व नाही. गुरुतत्वाची ओळख करून देण्यासाठी काही संत फिरतात, काही संत जागेला बसलेले असतात. पण ते स्वतः संत म्हणजे परंपरेतला एक प्रवाह असतो, हे लक्षात ठेवा. आणि प्रवाह म्हणजे आत्म्यापासूनच हा प्रवाह सुरू झालेला आहे. तेव्हा सदाशिव म्हणजे सतत कल्याण करणारा म्हणजे सगुण रूपातला सदाशिव शंकर, आणि आत्मा हा निर्गुण रूपातील आत्मा हाची निधिध्यास साक्षीत्वेसा होणी सुख दुःखास करावा अभ्यास नित्य नेहमी. कैसा शब्दाविण होतो सोहम ध्वनी. तिथं मात्र तेवढं स्वामींनी सांगितलंय, कैसा शब्दाविण होतो सोहम ध्वनी घेई विचारोनी संतापाशी. तेवढं विचारायला तुम्ही जायला हरकत नाही. आणि जाऊन कळाल्यानंतर सारखंच काय त्यांच्याकडे जायला पाहिजे असं नाही. स्वामी असं नेहमी म्हणायचे, सवड झाली म्हणजे यावं. सारखं बेचैन झालं की उठलं की पावसला पळावं असंच वाटायचं आम्हाला. म्हणजे मी या काय सगळ्यांना दोष देत नाही, आम्हाला पण असंच व्हायचं. आता इथे आमच्याजवळ फडके वहिनी आहेत, आम्हाला माहित आहे, तुम्हाला तर माहित नसेल, आमच्याबरोबर येणारे त्यांच्याजवळ भाड्याला पैसे नसायचे. पण पावसला गेल्याशिवाय आता चैन नाही पडत असं व्हायचं. मग एकमेकीला विचारायचं, ती म्हणायची मी पुढच्या महिन्यात तुला देईल. अशी आम्ही संबंध अशा 10-10, 12-12 बायका तिथं जायचं. आणि काही नाही, आपल्याला मागायचं काही नसायचं. कुठेतरी नुसतं तेवढं दर्शन झालं आणि त्यांनी खडीसाखर दिली की परत पुन्हा आपल्याला आत्ताचं पावस बघितलं तर माहिती तुम्हाला काही कळणार नाही, राजशाही करून संपवायचं आहे. स्वामी म्हणे जाई संतासी शरण तेणे उद्धरण होईल. आता संतासी शरण जायचं म्हणजे कोणतं सांगा, तुम्हाला भेटलेच नाही तर संत ग्रंथ घ्यायचा. कुठलाही ग्रंथ घ्या, त्या ग्रंथाच्या वरती डोकं ठेवायचं, नमस्कार करायचा, म्हणजे तुम्हाला. आणि मगाशी सांगायचं पुन्हा ते अर्धवाक्य माझं राहिलं कारण ते होत नाही. जेव्हा निजधामाला भगवान गोपालकृष्ण निघाले आणि तिथं तेवढे उद्धव आले, तेव्हा उद्धवालाही जाणार म्हटल्यावर वियोग म्हटल्यावर केवढं दुःख ना. तेव्हा ते म्हणाले, अरे उद्धवा, हे बघ मला जे सांगायचंय ते मी कुणाजवळ ठेवू. तेव्हा मी माझ्याकडे लक्ष दे आणि मला जे सगळं ज्ञान सर्व थरातील लोकांच्यासाठी, तुम्ही नाथ भागवत वाचल्यानंतर लक्षात येईल. मी तर आत्ता वाचलं, मला इतका अपरंपार आनंद झाला. स्वामी म्हणायचे जरा ज्ञानेश्वरीच्या आधी नाथ भागवत सुद्धा वाचावं. नव्हतं झालं, पण आता या 2 महिन्यात झालं तर एक कधी आपल्या भेटी होतात तेव्हा आपण बोलू. आणि मला असं सारखं सभेपेक्षा एकटे दोघे कोण भेटायला येतात तेव्हाच बरं. पण त्यात असं म्हटलंय भगवद्गीतेमध्ये, तुम्हाला गुरु शिष्यांचा संवाद कसा आहे, सारखं वाटतं भगवंताला की अर्जुनाला समाधी लागेल आणि मग मी कुणाशी बोलू. म्हणून तो पुन्हा पुन्हा सांगितलेलंच सांगतात. नाथ भागवतात उलट आहे, निजधामाला निघालेत भगवान गोपालकृष्ण आणि उद्धव सारखा जागताय. त्याची शंका सुद्धा फिटली आहे एका अध्यायात. त्याला एकदम भीती वाटते, आता मी जर विचारली नाही तर निजधामाला गेले म्हणजे मग भगवान म्हणजे द्वैताचा खेळ खेळण्यासाठीच गुरुभक्त आलेले असतात.
आणि तो खेळ त्यांना खेळावाच वाटतो. एकोहम बहुश्याम त्याच्याच इच्छेनं होतो. परंतु पुन्हा आम्ही खेळायला आलो तर खेळल्यानंतर संध्याकाळ झाल्याने निजधामाला जायचं असतं. तेव्हा मला निजधामाला जायच्या अगोदर मी तुला हे जे सगळं ज्ञान सांगून ठेवणार. तेव्हा आम्हाला जे काही स्वामींनी सांगितलं असेल आणि जर कोणी विचारलं तर हे महत्वाचं, कुठं सांगायला जायला तुम्हाला नको, कारण त्यांनी बरोबर ओळखलेलं असतं. मला कुठं जाणं होत नाही, मला जाऊन कुठं काय तयारी करून बोलणं होत नाही, कुठली जबाबदारी घेणं होत नाही, असा माझा एकूण मूळचा स्वभाव आहे. आणि त्यात तर समारंभ मला पेलतच नाही. आणि समारंभ म्हटलं म्हणजे मला विलक्षण ताण येतो. आता ही मंडळी कुठे जेवली असतील का, ती आत्ता केव्हा जातील, जाणार त्यांना मिळेल का, कारण यांचं 3 वाजेपर्यंत गाडी आल्यानंतर स्वामीला वाटलं. आणि थोडा फार वेळ झाला. मी स्वामींनी सांगितल्याप्रमाणे थोडीशी एक आज्ञा मी ती मोडली आहे ती अशी की त्यांनी मला 1974ला सांगितलं होतं. आणि मला जरा तुमच्याशी संपर्क साधायला, लोकांच्याशी संपर्क साधायला मला सारखी भीती वाटत असे. स्वामी मी सांगून कसं लोकांना कळणार, म्हणून मी कोणाकडे गेले नाही किंवा कोणाला सांगायचं धाडस केलं नाही. मग मला जेव्हा एक दिवस असा जोरात हे झाला तेव्हा मी सांगितलं, मी आता कोण येईल ना त्या प्रत्येकाला, आणि ते शेवटचं व्रत म्हणजे माझा शेवटचा श्वास जेव्हा थांबे तो सोम साधनेतच, सोम जपातच थांबे, आणि तोपर्यंत विचारलं तर मी सांगणार. आणि याचं सगळं श्रेय आता घाणेकर म्हणजे श्रेय म्हणजे स्वतः ते सूत्रधार आहेत, कोणाला तरी उभं करतात आणि कामत आहेत. आणि यांच्यामुळं हे आज तुमचं दर्शन मला खरं म्हटलं तर भक्तांचं दर्शन. आपण 12वा अध्याय म्हटलं, देवाला किती आवडत असतं. भक्त आल्याशिवाय देवाला चैन पडत नाही, कारण मी एकटा काय करू असं त्याला वाटतं. आणि म्हणून त्यानंच हा खेळ केलेला आहे. आणि म्हणून भक्त देवाच्या रूपामध्ये, सद्गुरूंच्या रूपामध्ये देव असा एकमेक समाजामध्ये येतो. हे प्रवाह वाहतात. असंच आपल्याला आनंदाचं म्हणजे काही न देता काही न घेता सगळं मिळण्याचा जो मार्ग तो सद्गुरू कृपेचा मार्ग आहे. आणि आत्ता आणखी एकदा तुम्हाला विनंती करते, आपण सगळेजण मला काहीतरी देण्याचा कपडे वगैरे मला काही ते आता पेलत नाही. तेव्हा तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे, काही वस्तू कपडे याचं फार आग्रह करू नका. आणि जर तुम्हाला वाटतच असेल तर तुम्हाला आवडणारं तुम्ही आणा, त्याला मी हात लावते आणि मी तुम्हाला माझा प्रसाद म्हणून देते. कारण मला उभं राहून त्या अंगावरती घेणं ते नेसणं वगैरे होत नाही. तेव्हा एवढी माझी विनंती ऐका. नाही माझं तुम्ही नेसा, तुम्ही नेसा म्हटलंत ना की मला घरी गेल्यावर चैन पडत नाही. मग ते आपल्या अंगावरती तरी नुसतं घ्यावं आणि मग त्या अंगावरती घेऊन त्यांना प्रसाद द्यावा. पण हा व्याप आता होऊ नये, करू नये. म्हणून तुम्हाला सर्वांना सांगणं आहे की माझ्यासाठी तुम्ही काही आणू नका. तुम्ही फक्त एकले अवधान दिजे म्हणून ज्ञानेश्वरांनी मी काय सांगते तेवढं ऐका. तुम्हाला कधी विचार असं वाटलं तर मला भेटा, तेवढं मी तुम्हाला सांगेन. आणि तेवढं सांगितलं तुमचं जीवन, सांगणाऱ्याचं जीवन म्हणजे ते सभाग्या मनुष्येषु, ते सभाग्य असतात. स्मरंती स्मारयंती. आज आता काय आहे इथं, मी स्मरण माझ्या घरात करते आणि स्मारयंती म्हणजे तुम्हाला स्मरण करवते. ते सभाग्या मनुष्येषु, कलियुगामध्ये ते भाग्यवान आहेत, कारण जे स्मरण करतात आणि जे दुसऱ्यांच्याकडून स्मरण करून घेतात. म्हणून हा केव्हा तरी वर्षाकाठी वगैरे वर्षाकाठीत असतो, पण तरी सुद्धा त्याला जमवाजमव चाललेली असते. आणि बाकीच्यांना आपण करत नसलो म्हणजे फार लोक काम करतात असं आपल्याला वाटतं. तेव्हा हा त्यांनी योग घडवून आणला. तेव्हा स्वामींचं दर्शन घ्यावं. बसल्या ठिकाणी त्यांचा काय पुढचा आहे ते